नमस्कार, मी साक्षी तुम्हाला आतापर्यंत कोणीही न सांगितलेली अशी चकलीची रेसिपी घेऊन आलेली आहे। ही अशी सेम टू सेम चकली आपल्या घरी आलेल्या चिपळूणमधील पाहुण्यांनी आणलेली होती आणि ही चकली जिथून आणलेली होती त्यांचा मोठा चकलीचा बिझनेस आहे आणि तो बिझनेस दिवसेंदिवस वाढतो आहे आणि ती चकली खाल्ल्यानंतर तशीच सेम टू सेम चकली बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। पण विश्वास ठेवा की ही चकली एवढी सुंदर झालेली आहे, एवढी छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि मुख्य म्हणजे ही चकली फक्त 2च धान्यांमध्ये बनते। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चकलीचा आवाज सुद्धा ऐकून घ्या। तर ही चकली बनवण्यासाठी इथे मी 1 किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तुमच्याकडे जर वजन काटा नसेल तर आपला हा पाणी पिण्याचा जो ग्लास असतो तो घ्यायचा आहे आणि हा 1 ग्लास पाव किलोचा असतो, त्यामुळे इथे 4 ग्लास इतके मी तांदूळ घेतलेले आहेत। तर हे शक्यतो तांदूळ रेशनचे जुने जाड असे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ रेशनचे आहेत, त्यामुळे 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, निथळून घ्यायचे आहेत। तर हे बघा, मी हे तांदूळ चाळणीमध्ये निथळायला ठेवलेले आहेत धुवून, जेणेकरून त्यातील सगळं पाणी या चाळणीच्या खाली निथळून येईल आणि हे तांदूळ लवकर आपले वाळले सुद्धा जातील। तर हे तांदूळ आपल्याला पाणी निथळून झाल्यानंतर घरीच पंख्याखाली वाळवायचे आहेत। तर हे तांदूळ तुम्ही जमल्यास दुपारी घातले तर उष्णतेमुळे आणि पंख्याच्या हवेमुळे लवकर सुकतात, पण मी हे तांदूळ संध्याकाळी घातले होते म्हणजे रात्रभर हे पंख्याखाली चांगले वाळले गेलेले आहेत। तर हे बघा, हे चांगले कडकडीत असे तांदूळ वाळले गेलेले आहेत घरीच, हे अजिबात उन्हामध्ये घालायचे नाही आहेत। आणि आता हे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर फक्त या तांदूळाचा रंग बदलेपर्यंतच आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत, एकदम लालबुंद होईपर्यंत भाजायचे नाही आहेत, पण या तांदूळाचा रंग मात्र चेंज होईपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजायचे आहेत। तर थोड्या लाईट गुलाबी कलरवरती हे तांदूळ मी आता भाजून घेतलेले आहेत। भाजतानाची ही खास टीप लक्षात ठेवा, कारण जास्त तांदूळ भाजल्यामुळे सुद्धा चकलीत तेल जास्त शोषून धरते आणि नंतर तेल सोडते। तर आता हे तांदूळ मी काढून घेतलेले आहेत। आता या तांदूळामध्ये आपल्याला पाव किलो उडीद डाळ घालायची आहे। हे बघा, मी ज्या ग्लासाने 4 ग्लास तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच ग्लासाने 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला धुवायची नाही आहे, ही मुख्य अशी टीप आहे या चकलीची। आणि ही डाळ न धुताच आपल्याला भाजायची आहे। जर तुम्हाला वाटलं की या डाळीमध्ये जास्त डस्ट आहे किंवा लावलेली पावडर वगैरे असते म्हणून ही डाळ अशीच मी एका सुक्या ओढणीने पुसून घेतलेली आहे, किंवा तुम्ही अगदी थोड्या दमट अशा ओढणीने सुद्धा पुसून थोडी घरात वाळून घेऊ शकता। तर मी ही डाळ पुसून घेतलेली आहे, चाळून घेतलेली आहे आणि आता ही डाळ सुद्धा थोडा रंग चेंज होईपर्यंत भाजून घेतलेले आहे। तर आता हे गिरणीतून दळून आणलेलं पीठ आहे, हे छान असं बारीक गिरणीतून दळून आणायचं आहे। आता जर तुमच्याकडे वजन काटा नसेल तर तुम्ही एका पेल्याचं वजन घेऊन असे 2 पेले घेऊ शकता। 2 पेले म्हणजेच 400 ग्रॅम वजन होतं। तर हे बघा, मी हा माझ्याकडचा मेजर कप घेतलेला आहे, किंवा जर तुमच्याकडे असा मेजर कपसुद्धा नसेल तर काय करायचं आहे, मी इथे एक असा ग्लास घेतलेला आहे आणि मुख्य म्हणजे हे पीठ पातेलीत ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचं प्रमाण परफेक्ट कळतं। तर आता इथे एक मी ग्लाससुद्धा घेतलेला आहे। तर या ग्लासाने पाव किलो पीठ किती भरतं ते सुद्धा सांगते। तर इथे हा 1 ग्लास म्हणजे दाबून न भरता असं बोटाने सपाट करून असं हे पीठ घ्यायचं आहे। हे बघा, अजिबात दाबलेलं नाही आहे, असा 1 ग्लास घेतलेला आहे आणि 1 ग्लास प्लस हा बघा 1 ग्लासाला थोडं कमी आहे म्हणजे हा पाऊण ग्लास पीठ आहे, हे बरोबर पाव किलो पीठ आहे। आणि हे पीठ भिजवताना मी बरोबर अर्धा किलोचं पीठ भिजवलेलं आहे, म्हणजे ते 2-2 पार्टमध्ये मला चकल्या करायच्या आहेत। तर याच्या मी पांढऱ्या चकल्या बनवणार आहे आणि मुख्य म्हणजे हे पीठ मी जास्त घेतल्यामुळे ते एका पातेलीमध्ये घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचं प्रमाण परफेक्ट घेता येईल। तुमच्या जर समजत नसेल आपल्याला तर मग काय करायचं, या पातेलीला बाहेरून मार्करने एखादी लाईन काढून द्या। आता हे पीठ मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते, कारण याच पातेलीमध्ये आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे। तर जेवढं आपण पीठ होतं त्याच्या अर्ध बरोबर पाणी घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे मी जेवढं पीठ होतं त्याच्या अर्ध पाणी घेतलेलं आहे।
तुम्ही मार्करने 2 लाईन काढून घेतल्या तर तुम्हाला पाणी कुठपर्यंत घ्यायचं आहे आणि पीठ कुठपर्यंत घ्यायचं आहे हे समजून जाईल. आता हे पाणी मी एका कढईमध्ये काढून घेतलं, ज्या कढईमध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे. आता मी या मध्यम आकाराच्या चमच्याने, म्हणजे हा एकदम मोठा नाही आहे, टेबलस्पून किंवा टीस्पूनसुद्धा नाही आहे, मध्यम आकाराचा चमचा आहे, या चमच्यानेच मीठ प्रमाणात मोजून घेणार आहे. तर आपल्याला बरोबर 20 ग्रॅम इतकं मीठ घ्यायचं आहे, म्हणजेच अर्धा किलो पिठासाठी 20 ग्रॅम मीठ लागणार आहे. तर इथे मी 2 चमचे बरोबर हे मीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे ओवा घेतलेला आहे. ओवा थोडासा कुस्करून घेतलेला आहे हातावरती. त्याचबरोबर 4 चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे. तुम्ही तिळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि ही आपण बटर चकली बनवतोय, व्हाईट चकली बनवतोय, म्हणून मी इथे अनसॉल्टेड बटर घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही घरचं ताजं लोणीसुद्धा घेऊ शकता. तर हे 4 चमचे मी बटर घेतलेलं आहे. आता पाणी गॅसवरती ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम हायच आहे, कारण पाण्याला उकळी काढायची आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण जे मसाले जे साहित्य, बाकीचं मीठ वगैरे घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मीठ आणि तीळ एकत्र व्यवस्थित करून घेतले आधीच, तर नंतर आपली गडबड होत नाही आणि चकली चुकण्याची शक्यता कमी असते. आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच हे पीठ आपण या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे, कारण पाण्याला उकळी येणंसुद्धा महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे सुद्धा या चकलीच्या पिठाला चांगली चिकटपणा येतो. आणि हे पीठ ढवळताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे, आणि हे पीठ मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि या पातेलीवरती झाकण ठेवायचं आहे आणि बरोबर पुढच्या 3 मिनिटांनी झाकण काढायचं आहे. आणि अशा पद्धतीने थोडा हाताला चटका बसेल पण असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि एका टोपामध्ये ठेवून द्यायचे आहेत. याने होतं काय की हे गोळे केल्यामुळे आतल्या त्या गोळ्यांमध्ये पाणी सुटतं आणि त्याला थोडं मॉइश्चर तयार होतं, आतमध्ये ओलावा होतो. आणि हे बघा, आता बरोबर हे गोळे मी एक गोळा घेऊन हे पीठ मळून घेणार आहे. हे पीठ मळताना एका पसरट ताटलीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी थंड घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हात बुडवायचा आहे, जेणेकरून हाताला पाणी जास्त येणार नाही. आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना मी जवळजवळ 2 ते 3 वेळाच या पाण्यामध्ये हात बुडवलेला आहे आणि हे पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही एकच लक्षात ठेवा की हे पीठ आपण जेव्हा चकलीचं भिजवतो तेव्हा कमीत कमी पाण्यामध्येच भिजवण्याचा प्रयत्न करा, कारण पाणी चकलीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण पाणी जास्त घेतोय, कमी घेतोय, त्यावरच आपली चकली तेल सोडते. त्याचं कारण आहे, कारण जेव्हा पाणी आपण जास्त ठेवून चकलीचं पीठ भिजवतो तेव्हा पिठामधील पाण्याचा अंश तेल शोषून धरतं आणि चकली थंड झाली की ते तेल सोडून देतं. आणि आता या चकलीच्या साच्याला मी आतून पाणी लावून घेतलेलं आहे आणि हे पीठ अशा पद्धतीने दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं आहे, जेणेकरून चकली आपली कुठेही तुटणार नाही. तर आता एक डबा घेतलेला आहे उंच, मी त्यावरती बटर पेपर ठेवून घेते. तुम्ही याऐवजी न्यूजपेपरचे असे चौकोनी तुकडे केलेत तर तेही सोपे पडतात, किंवा 4 प्लेटसुद्धा घेऊ शकता. आणि आता ही चकली पाडून घेते. आपण जेव्हा चकली पाडतो तेव्हा आपल्या हाताला ते एकदम सॉफ्ट असं लागलं नाही पाहिजे. पीठ चकली सोडताना एकदम टाईट लागलं पाहिजे, तेव्हा चकलीच्या पिठामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे असं समजावं. आता चकली सोडल्यानंतर हा सोऱ्याचा जो वरची ते हे फिरवायचा दांडा आहे तो उलटा फिरवायचा आहे, जेणेकरून चकलीचं मिश्रण पुन्हा बाहेर येणार नाही. आणि आता ही चकली चिकटवून घेतलेली आहे. तर पहा, या चकलीला सुंदर असे काटेसुद्धा आलेले आहेत. मस्त अशी ही चकली बनलेली आहे. तर मी आधीच गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं होतं. आता चकली सोडताना गॅसची फ्लेम पूर्णपणे हाय ठेवायची आहे आणि चकली सोडल्यानंतर अशी झरकन वरती आली पाहिजे. अर्धा मिनटं या चकल्या अशा वरती येऊ द्यायच्या आहेत आणि अर्धा मिनिट झाल्यानंतर गॅसची फ्लेम फक्त थोडीशीच लो करायची आहे आणि चकली फिरवून घ्यायची आहे. तर विकायला ज्या चकल्या बनवल्या जातात किंवा ज्यांचा चकलीचा बिझनेस आहे ते चकली पूर्णपणे लो फ्लेमवरती तळत नाहीत अजिबातच. तर ही बघा, अशा पद्धतीने चकली दाबून बघतात आणि मग चकल्या कडक हाताला लागल्या कीच ह्या चकल्या काढतात तेलामधून. कारण लो फ्लेमवरती अशा 3-3 किंवा 4-4 तेलामध्ये जर तळायला लागले तर त्यांना गॅसही परवडणार नाही आणि त्यांचा वेळसुद्धा भरपूर जाईल. तर यासुद्धा मी अशाच पद्धतीने चकल्या बनवलेल्या आहेत आणि आता पुढच्या सगळ्या चकल्या अशाच बनवून घेते. तर या बघा, खूप मस्त अशा बटर चकल्या दिसत आहेत.
आता आपण लाल चकली बनवणार आहोत दुसरी. तर त्यासाठी हे सुद्धा अर्धा किलो पीठ आहे. तुम्ही अशा पद्धतीने पातेलीचं प्रमाण मोजून घेऊ शकता, मी ज्या पद्धतीने आधी दाखवलेलं आहे. जर नसेल घ्यायचं, पटकन पीठ मळताना गडबड होत असेल तर काय करायचं, आता इथे एक पेला किंवा माझ्याकडचा मेजर कप घेतलेला आहे आणि हे आहे 2 कप पीठ घेतलेलं आहे मी. आता 2 कप पीठ घेतलेलं आहे, त्यासाठी मी बरोबर 1 कप पाणी घेतलेलं आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की पाण्याचं प्रमाण परफेक्टच घ्यायचं आहे, नाहीतर चकली तळायला सुद्धा खूप वेळ जातो. कारण आपण चकलीचे तेलावरचे जे बुडबुडे थंड होईपर्यंत चकली तळत राहतो. त्याचं खरं कारण तर हेच आहे, कारण त्यामध्ये पाण्याचा अंश खूप असतो. तर आता हे अर्धा कप 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता हे बाजूला ठेवून देते. आता आधीच आपली नंतर गडबड होऊ नये म्हणून मी आधीच इथे मीठ मसाले घेऊन ठेवते एका प्लेटमध्ये. तर इथे मी 1 चमचा प्लस अगदी पाव चमचा मीठ घेतलेला आहे, म्हणजेच बरोबर 10 ग्रॅम मीठ घ्यायचं आहे. या चमच्याने घेतलेला आहे. आता इथे मी लक्ष्मीचा बेडगी मिरची पावडर वापरणार आहे. तुम्ही काश्मीरी लाल मिरचीसुद्धा वापरू शकता, फक्त ती थोड्या कमी प्रमाणात वापरायची आहे. तर 2 चमचे मी ही मिरचीची पावडर वापरून घेते. त्यासाठी फक्त 1 पिंच म्हणजे अगदी 1 चिमटीभर हिंग वापरते. 2 चमचे पांढरे तीळ वापरते. त्याचबरोबर 2 चमचे ओवा वापरते. तर या चमच्यानेच व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. आता हे बघा, मी एका प्लेटमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली नंतर गडबड होणार नाही आणि चकली चुकणार सुद्धा नाही. आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे, चांगली खळखळून उकळी काढायची आहे. आता या पाण्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि हे मसालेसुद्धा घालून घेतलेले आहेत. छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याची कुठेही गुठळी राहणार नाही. आणि या पाण्याला उकळी आली की मगच हे पीठ आपण या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही पिठाची गुठळी राहणार नाही. अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आत्तासुद्धा लो फ्लेमवरती आहे. आता झाकण ठेवलं, आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि फक्त 2 ते 3 मिनटं अशीच ही कढई ठेवून द्यायची आहे. 3 मिनटांनी बरोबर हे पीठ मी मळायला घेते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पसरट प्लेटमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हात बुडूनच हे पीठ मळून घेणार आहे, जेणेकरून या पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होणार नाही. तर आता बघा, मी एकदम घट्ट असा हा गोळा मळून घेतलेला आहे. आता याच्या मी छान अशा चकल्या पाडून घेते. तर या चकलीला सुद्धा पहा, सुंदर असे काटे आलेले आहेत आणि सुंदर अशी ही चकली दिसते. आणि ही चकली तळताना गॅसची फ्लेम पूर्णपणे हाय ठेवायची आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि चकली सोडली की अशी झरकन वरती आली पाहिजे. अर्धा मिनिट ही चकली अशीच ठेवू द्यायची आहे आणि नंतर गॅसची फ्लेम थोडी लो करायची आहे. म्हणजे अगदी आपली आता हाय आहे त्यापेक्षा थोडी कमी करायची आहे आणि या चकल्या फिरून घ्यायच्या आहेत. तर या संपूर्ण चकल्या मी आपण ज्या पद्धतीने नेहमी चकल्या तळतो त्या पद्धतीने एकदम लो फ्लेमवरती तळलेल्या नाही आहेत, तर थोड्या मध्यम आचेवरतीच या चकल्या मी तळलेल्या आहेत. त्याचं कारण हेच आहे, कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घेतलेलं आहे. तर आता या चकल्यासुद्धा छान अशा तळून झालेल्या आहेत. आता या मी काढून घेते आणि यांचा रंगसुद्धा पहा खूप सुंदर आलेला आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्या या 2 प्रकारच्या चकल्या एकाच भाजणीच्या पिठामध्ये बनवून झालेल्या आहेत आणि सुंदर असे या चकलीला काटेसुद्धा आलेले आहेत. मस्त अशी ही चकली बनलेली आहे. तर या दिवाळीत अशा पद्धतीने चकल्या नक्की बनवून बघा. कशा बनतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.